तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे M1 ट्रेडिंग स्पेसमध्ये. तर बघून घेऊयात की आपल्या सेटअप अकॉर्डिंग आज कुठे ट्रेड एक्झिट झालेले आहेत. आज आपण दोन ट्रेड एक्झिट केलेले आहे. एक निफ्टीमध्ये आहे आणि एक बँक निफ्टीमध्ये आहे. फर्स्ट ट्रेड जो आहे तो आपला निफ्टीमध्ये एक्झिट झालेला आहे. तर निफ्टी आधी डिस्कस करून घेऊ की एक्झॅक्टली कोणत्या लेवलवर तो एक्झिट झालेला आहे ते. निफ्टीची ओपनिंग स्लाइटली आज गॅपअप होती, बट हा जो पीडेच होता ह्याच्या जवळ यांनी ओपनिंग दिलेली होती. फर्स्ट कॅन्डल याची स्ट्रॉंगली बुलिश होती. मला वाटलेलं की इथं हा अपसाईडला जाऊ शकतो. आणि जेव्हा आपली लाईव्ह स्ट्रीम सुरू होती तेव्हा मी सांगितलेलं पण होतं इथे एक रेंज क्रिएट होऊ द्या. त्यानंतर जेव्हा एक ब्रेकआउट देईल त्या ब्रेकआउट नंतर आपण ट्रेड एक्झिट करू आणि अपसाईडचे जे टार्गेट आहे ते डन करू. बट त्यांनी तसं न करता या कॅन्डलमध्ये चांगलं सेलिंग प्रेशर दाखवलं आणि डायरेक्टली हा जो डे लो आहे या कॅन्डलमध्ये ब्रेक केला आणि स्लाइटली थोडंसं खाली आलेला आहे. हा जो गॅप आहे हा इथे फिल केलेला आहे. त्यानंतर थोडासा इथे टाइम स्पेंड केला. जे स्ट्रक्चर होतं ते डाऊन साईडनी कंटिन्यू सुरू होतं, कारण की जर तुम्ही बघाल तर जे फ्रॅक्टल्स आहेत ते डाऊन साईडला शिफ्ट होत होते. प्रॉपरली लो राईज अकॉर्डिंग डाऊन साईडला ट्रेंड सुरू होता. जेव्हा इथे हा थोडा वेळ थांबला, एक बेस क्रिएट केला, त्यानंतर अपसाईडला निघाला, तर इथे जे स्ट्रक्चर होतं ते बेंड झालेलं होतं आणि जे स्विंग होते ते पण अपसाईडला शिफ्ट होत होते. इथे प्रॉपरली यांनी ब्रेकआउट दाखवलं. हा जो स्ट्रक्चर होता हा बेंड केला, ब्रेकआउट केलं. स्ट्रॉंग डब्ल्यूआरसीने यांनी क्लोजिंग दिलेली आहे आणि जी क्लोजिंग होती ती पण एक्झॅक्टली पीडेच्या वर होती. तर त्याच्या क्लोजिंगवर ट्रेड एक्झिक्यूट केला आणि सेम कॅन्डलचा लो मी एसएल लावलेला. ह्याच्यामध्ये माझं जे फर्स्ट टार्गेट होतं ते होतं डे हायचं. ह्याच्यामध्ये प्रॉपरली 1:2 जो टार्गेट होता तो ओपन होता, जी स्पेस होती क्लिअरली ओपन दिसत होती. ह्या अकॉर्डिंग मी हा ट्रेड एक्झिक्यूट केलेला होता. आणि जर हा फेल झाला असता आणि रिव्हर्स आला असता, मग पुन्हा या रेंजमध्ये हा फिरत राहिला असता आणि जर त्यानंतर जर ब्रेकडाऊन दिलं असतं तर मग आपण इथे पीडेल पर्यंत टार्गेट बुक केलं असतं. बट एक्झॅक्टली जो आपला ट्रेड आहे तो प्रॉपरली वर्क केलेला आहे. आपण एंट्री घेतली आणि लगेचच नेक्स्ट कॅन्डलमध्ये जे टार्गेट आहे ते डन झालेलं आहे. एंट्री घेतल्यानंतर ही जी मुवमेंट होती ही थोडी फास्ट होती आणि इम्पल्सिव्ह होती. तर त्यामध्ये आपल्याला ट्रेडिंगचा चान्स नाही मिळाला. आपण जी ट्रेड होती ती होल्ड करून ठेवलेली होती. जेव्हा इथे थोडा वेळ हा थांबला आणि फर्स्ट फॅक्टर आला, तर इथे आपल्याला ट्रेलिंगचा चान्स मिळाला. जो एसएल मी इथे लावलेला होता तो ट्रेल केला आणि ह्याच्या खाली लावला. त्यानंतर पुन्हा अपसाईडला निघाला आणि या कॅन्डलमध्ये पुन्हा ब्रेकआउट देण्याचा प्रयत्न केला. तर इथे पुन्हा सिक्युअर प्लेसवर आणण्यासाठी मी जो एसएल इथे होता तो अजून टाईट ट्रेल केला आणि ह्याच्या खाली लावला. कारण की ही डॉमिनेट कॅन्डल होती आणि यांनी प्रॉपरली ब्रेकआउट दिलेला पण होता. जर याला वर जायचं असतं तर इथनं कंटिन्यू केलं असतं आणि अपसाईडचे जे टार्गेट आहे ते डन केले असते. बट इथे यांनी जे स्ट्रक्चर आहे ते बेंड केलेलं आहे. या कॅन्डलचा लो ब्रेक केला, इथे थोडा वेळ थांबला, इथे पुन्हा एक फॅक्टर आलेला आहे. मी जे पोझिशन होती ती अजून ट्रेल केली आणि ह्याच्या खाली लावला. जेव्हा इथे थोडंसं खाली आलेलं आहे, इथे लावला जो ट्रेलिंग आहे तो या रेंजमध्ये बुक झाला. त्यानंतर निफ्टीने कशा प्रकारे व्होल्टिलिटी क्रिएट केली ते तर तुम्ही बघितलेलं असेल. डायरेक्टली एक कॅन्डल क्रिएट झाली, 200 पॉईंटचा फॉल दाखवला आणि जो पीडेल आहे तो टच केलेला आहे. इथे बुक झाल्यानंतर तर ही मुवमेंट जी आहे ती टोटली आपण इग्नोर केली. हा एक रेंज होता, इथे आणि एक सेटअप पुन्हा ऍक्टिवेट करून दिलेला होता. बट हा जो पीडेल होता हा इथे होता, त्यामुळे आपण याला इग्नोर केलं. त्यानंतर चांगली आणि मोमेंटम दाखवली तर आहे. बट हा जो ब्रेकडाऊन आहे हा जर याच्या खाली असता तर आपण इथे पण एक्झिक्यूट केलं असतं आणि ही जी मोमेंटम आहे हे बुक केली असती. बट वर असल्यामुळे आपण याला इग्नोर केलं. तर सेटअप अकॉर्डिंग निफ्टीमध्ये एकच ट्रेड होता जो की आपण इथे एक्झिक्यूट केला. या लेवलपासून तर या लेवलपर्यंत आपण त्याला कॅरी केलं. आपला जो ट्रेलिंग होता फायनल तो याच्या खाली होता आणि जेव्हा इथे फ्रॅक्टल आला तर आपण फायनल जी ट्रेलिंग आहे ती या रेंजमध्ये बुक करून घेतलेली आहे. ही जी मोमेंटम होती हे जर टोटली आपण इग्नोर केलेली आहे. तर इथे तुम्हाला निफ्टीचं क्लिअर झालेलं असेल. याचबरोबर बघून घेऊ की बँक निफ्टीमध्ये कुठे ट्रेड एक्झिक्यूट झालेला आहे ते. बँक निफ्टीची ओपनिंग आज टोटली फ्लॅट होती. जी क्लोजिंग लेवल होती जवळपास याच्याच यांनी ओपनिंग दिलेली होती. फर्स्ट कॅन्डल याची पण बुलिश होती, चांगली क्लोजिंग यांनी पीडेच्या वर दिलेली होती. याच्यामध्ये पण सेम सेंटिमेंट होते जे की आपले निफ्टीमध्ये होते. इथे जर यांनी एक रेंज क्रिएट केला असता आणि एक ब्रेकआउट दिला असता तर या ब्रेकआउटला कंटिन्यू करत आपण जे अपसाईडचे टार्गेट आहे ते बुक केले असते. बट यांनी तसं न करता सेम निफ्टी सारखं सेंटिमेंट दाखवलं, खाली आला. हा जो लो होता जो की डे लो होता तो ब्रेक केला. पुन्हा इथे पीडेच जवळ यांनी थांबण्याचा प्रयत्न केला. इथे ब्रेकआउट दाखवला. सेम जो सेटअप होता तो निफ्टी सारखाच होता. बट निफ्टीमध्ये आपण एक्झिक्यूट ह्यासाठी केलेला आहे कारण की आज निफ्टीची विकली एक्सपायरी होती आणि एक्सपायरीमध्ये जी मोमेंटम राहते ते कशा प्रकारे राहते तुम्हाला माहिती आहे. जे प्रीमियम आहे ते चांगल्या प्रकारे वर्क करतात. तर त्या अकॉर्डिंगच आपण जे एक्झिक्युशन आहे ते निफ्टीमध्ये एक्झिक्यूट केलं आणि बँक निफ्टीला इग्नोर केलं. बट ज्यांनी पण इथे एक्झिक्यूट केलेलं असेल त्यांचं पण जे टार्गेट आहे जे की या लेवलचं होतं ते इथे डन झालेलं आहे. त्यानंतर बँक निफ्टी थोडा रिव्हर्स झाला, इथे पुन्हा थोडा वेळ थांबण्याचा प्रयत्न केला. हा जो पीडेच आहे त्याला रिस्पेक्ट केलं आणि त्यानंतर निफ्टी सारखा ज्यांनी पण डाऊनफॉल दाखवला. ऑलमोस्ट या लेवलपासून तर या लेवलपर्यंत डायरेक्टली यांनी पीडेल टच केलं. त्यानंतर पीडेलला रिस्पेक्ट करत यांनी पीडेलवर एक रेंज क्रिएट केली. हा एक रेंज होता. ह्याच्यामध्ये जो आपला ट्रेड एक्झिक्यूट झालेला आहे तो या कॅन्डलमध्ये आहे. कारण की जर तुम्ही बघाल तर ही एक रेंज होती. या रेंजला प्रॉपरली डब्ल्यूआरसीने ब्रेकडाऊन दाखवलं. जी क्लोजिंग होती ती पण चांगल्या प्रकारे यांनी खालच्या साईडनी दिली. तर ही स्ट्रॉंग क्लोजिंग बघून आपण याच्या क्लोजिंगवर ट्रेड एक्झिक्यूट केला. सेम कॅन्डलचा हाय आपण एसएल लावलेला. आपलं जे टार्गेट होतं ते डेलो होतं. ह्याच्यामध्ये 1:1चं जे स्पेस होतं ते क्लिअरली ओपन होतं. त्या अकॉर्डिंग मी हा ट्रेड एक्झिक्यूट केलेला होता. यांनी जे टार्गेट आहे ते तर डन केलं. त्यानंतर एक्स्ट्रा पण यांनी डाऊनसाईडनी मोमेंटम दाखवलेली आहे. मार्केटचा क्लोजिंग टाइम होत आलेला होता, त्यामुळे ही जी पोझिशन आहे ही आपल्याला सिक्युअर प्लेसवर आणायची होती. तर डॉमिनेट कॅन्डलचा रेफरन्स पकडून आपण जे फर्स्ट सेलिंग होती ते ह्याच्यावर केली, सेकंड जी होती ती ह्याच्यावर केली.
त्यानंतर जी फायनल ट्रेलिंग होती ती ह्या कॅन्डलवर होती, कारण की या कॅन्डलनी डे लो ब्रेक केला, जी क्लोजिंग होती ते डाऊन साईडला दिली. तर मला वाटलं की जर याला अजून खाली जायचं असेल तर याच्यावर हा येणार नाही, तर त्या अकॉर्डिंग मी जो ट्रेलिंग आहे तो इथनं उचलला आणि ह्याच्यावर लावला. आपण ट्रेल केलं आणि नेक्स्ट कॅन्डलमध्ये बँक निफ्टी वर निघालेला आहे. इथे लावलेला जो ट्रेलिंग आहे तो या कॅन्डलमध्ये बुक झाला आणि आता जी क्लोजिंग दिलेली आहे बँक निफ्टीनी ती हा जो रेंज आहे ह्याच्यामध्येच दिलेली आहे. तर सेटअप अकॉर्डिंग बँक निफ्टीमध्ये आज दोन ट्रेड होते. फर्स्ट जो होता तो इथे होता, आपण या लेवलवर निफ्टी एक्झिक्यूट केलेला आहे, बँक निफ्टीला इग्नोर केलं. त्यानंतर सेकंड जो होता तो आपला रिव्हर्सल होता, डाऊन साईडने ब्रेकडाऊन ट्रेड होता, जो की आपण इथे एक्झिक्यूट केला या लेवलवर. या लेवलपासून तर या लेवलपर्यंत आपण त्याला कॅरी केलं. आपला जो ट्रेलिंग आहे तो इथे येऊन पोहोचलेला होता. त्यानंतर जेव्हा इथनं बँक निफ्टी रिव्हर्स झालं तर इथे लावला जो ट्रेलिंग आहे तो या लेवलमध्ये बुक झाला आणि त्यानंतर तर मार्केटचा क्लोजिंग टाइमच झालेला होता. तर इथे तुम्हाला दोन्ही पण इंडायसेसचं एक्सप्लेनेशन क्लिअर झालेलं असेल, निफ्टी आणि बँक निफ्टी दोघांचं. तर याचबरोबर बघून घेऊ की एक्झॅक्टली ऑर्डर बुकमध्ये कोणत्या टाइमिंगला ट्रेड एक्झिक्यूट झालेले आहेत ते. ऑर्डर बुकमध्ये जर बघाल तर फर्स्ट ट्रेड जो मी निफ्टीचा एक्झिक्यूट केलेला आहे तो केलेला आहे 11 वाजून 5 मिनिटांनी. तिथे मी निफ्टीचा 22,300चा पी सोल्ड केलेला, तो केलेला 109 मध्ये. आणि निफ्टीचा जो ट्रेलिंग आहे तो बुक झालेला आहे 1 वाजून 8 मिनिटांनी. 22,300चा पी तो बुक झालेला आहे 45 मध्ये. त्यानंतर रिव्हर्सल सेटअप ब्रेकडाऊन ट्रेड जो होता तो आपण बँक निफ्टीमध्ये एक्झिक्यूट केलेला आहे. तो मी एक्झिक्यूट केलेला 2 वाजून 35 मिनिटांनी. तिथे मी बँक निफ्टीचा 47,100चा सी सोल्ड केलेला, तो केलेला 567 मध्ये. आणि ह्याचा जो ट्रेलिंग आहे तो बुक झालेला आहे 3 वाजून 17 मिनिटांनी. 47,100चा सी तो झालेला आहे 467 मध्ये. तर आज दोन्ही इंडायसेसने आपल्याला ट्रेड दिले, प्रॉपरली आपल्या सेटअप अकॉर्डिंग होते, जसं आपल्याला पाहिजे, प्रॉपर आपल्या सायकोलॉजीसाठी जसं पाहिजे तसेच ट्रेड होते. दोन्ही साईडनी मोमेंटम आपण कॅप्चर केले. निफ्टीने आपल्याला अपसाईडने ट्रेड दिला तर आपण अपसाईडचं जे टार्गेट आहे ते बुक केलं. बँक निफ्टीने आपल्याला डाऊन साईडचा ट्रेड दिला तर आपण जे डाऊन साईडचं टार्गेट होतं ते पण बुक केलेलं आहे. होप करतो तुम्ही पण याच प्रकारे इम्प्लिमेंट केलेलं असेल आणि चांगल्या लेवलवर प्रॉफिट बुक केलेलं असेल. तर इथे तुम्हाला आजच्या दोन्ही पण ट्रेडचं अपडेट क्लिअर झालेलं असेल. तर आजच्या अपडेट व्हिडिओ पुरतं एवढंच ठेवू, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. मी मयूर साइन ऑफ करतो. गुड लक, बाय.